पूजा। तुमचं माझ्या दिव्य अंकुर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे चीज पॅटीस। हे पॅटीस बनवायला खूप सोपे आहेत। हे पॅटीस खूप अगदी कमी साहित्यामध्ये बनतात। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य लागतंय ते पाहूयात। तर पॅटीस तयार करण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। बारीक चिरलेला कढीपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर 1 वाटी फ्रेश वटाणा घेतलेला आहे। आता थंडीचे दिवस चालू आहेत, वटाणा सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे। त्यानंतर मी इथे चीज घेतलेला आहे 1 वाटी। मी छोटे छोटे साइजचे चीज घेतलेले आहेत। त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे आणि 4 ते 5 तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे 1 वाटी। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे। त्यानंतर मी इथे 4 बटाटे उकडवून घेतलेले आहेत। हे बटाटे मी उकडवून थंड करून घेतलेले आहेत। गरम गरम बटाटे वापरायचे नाहीत। त्यानंतर मी इथे ब्रेड घेतलेले आहेत। मी इथे ब्रेड फ्रेश घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही क्वालिटीचे इथं ब्रेड वापरू शकता। त्यानंतर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता एक मसाला तयार करून घेऊयात। लसूण, आलं आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त। आता हे पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला आलं लसूण मिरच्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर आता मी आलं लसूण हिरवी मिरच्याची पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वटाणा जाडसर वाटून घेत आहे। हा वटाणा देखील पाणी न घालताच वाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचा आहे। मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे वाटून घ्यायचा आहे। तर आता वटाणा वाटून झालेला आहे। आपण पॅटीसचा मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम झाले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेत आहे। मोहरी छान तडतडली तर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेत आहे। जिरे पण छान तडतडलेत। त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकून घेत आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेत आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घेत आहे। कांदा परतताना मीठ टाकल्याने कांदा लवकर शिजतो आणि लवकर परतला जातो, त्यामुळे कांदा परतताना मीठ नक्की टाका। 1 मिनिट छान परतवून घेतलेला आहे व्यवस्थित, बघू शकता कांदा। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आलं लसूण हिरवी मिरच्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे 1 चमचा आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे। मसाला आणि कांदा छान परतवून घ्यायचा आहे 1 ते 1.5 मिनिट। तर 1 ते 1.5 मिनिट झालेला आहे। कांदा आणि मसाला छान परतवून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायची आहे, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे। चिली फ्लेक्सच्या जागेवर तुम्ही लाल तिखट सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता। त्यानंतर मी इथे जाडसर वाटलेला वटाणा टाकून घेत आहे आणि छान मिक्स करायचे एकजीव। मसाले आणि वटाणा छान 1 मिनिट परतवून घ्यायचा आहे। वटाण्याचा कच्चेपणा जाऊस्तर वटाणा छान परतवून घ्यायचा आहे। तर वटाणा आणि मसाला छान परतवून झालेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता छान मिक्स करायचे व्यवस्थित। मसाला आणि कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे टाकून घेत आहे। मी हाताने स्मॅश करून घेत आहे बटाटे। तुम्ही मॅशरच्या मदतीने देखील इथं बटाटे मॅश करू शकता। बटाटे छान बारीक करून घ्यायचे आहेत उकडलेले चमच्याच्या सहाय्याने। व्यवस्थित हलवून चमच्याच्या सहाय्याने बटाटे छान बारीक करून घ्यायचे आहेत। मसाला आणि बटाटा एकजीव झाला पाहिजेत इतपत बारीक करायचे। तर बघू शकता मी बटाटा छान बारीक करून घेतलेला आहे। मसाला आणि बटाटा एकजीव झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे सगळा मसाला। तर आता हा पॅटीसाठी मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर हा मसाला थोडासा थंड करून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत। मसाला जरासा थंड झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी जे चीज घेतलं होतं 1 वाटी
ते ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चीज घेऊ शकता। तुम्हाला जर जास्त चीज आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त चीज टाकू शकता। तर मी इथे एकच वाटी चीज घेतलेला आहे। तर मी ते आता किसणीच्या साहाय्याने किसून टाकत आहे। तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे सगळं चीज ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता हे चीज एकजीव करताना हळूवार हाताने हलवायचं आहे। जास्त हलवायचं नाही, एकदम हळूवार हाताने याला मिक्स करायचं आहे। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे, हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। मी इथे ब्रेड घेतले होते, ते आता त्या ब्रेडच्या आपण साइड कापून घेऊयात कात्रीच्या साहाय्याने। मी या प्रकारे या ब्रेडच्या साइड कापून घेत आहे। तुम्ही चाकूच्या मदतीने देखील साइड कापू शकता, पण मी कात्रीने कापून घेत आहे। तर बघू शकता अशाच प्रकारे मी सगळ्या ब्रेडच्या साइड कापून घेतलेल्या आहेत। साइड कापल्यानंतर ब्रेड मधून कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे की एक त्रिकोण तयार होईल। या प्रकारे ब्रेड मधनं कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर मी अशा प्रकारे सगळे ब्रेड कापून घेतलेले आहेत। आता ह्या कापलेल्या ब्रेडला मसाला लावून घेऊयात। जो मी तयार करून मसाला ठेवला होता तो ह्याला लावून घ्यायचा आहे सगळ्या ब्रेडला। मसाला लावताना व्यवस्थित सगळ्या साइडनी लावून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यावरती दुसरं ब्रेड ठेवायचे आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि जो साइडला मसाला आलेला आहे तो हाताच्या साहाय्याने एकसारखा करून घ्यायचा आहे या प्रकारे। तर बघू शकता आम्ही याच प्रकारे आता सगळे पॅटीस तयार करून घेत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत। तर सगळे पॅटीस मी ह्या प्रकारे तयार करून घेत आहे। बघू शकता इथे मी पॅटीस तयार करून घेतलेले आहेत। आता ह्या पॅटीस बेसन पिठाचे एक बॅटर तयार करून घेऊयात या पॅटीससाठी। तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे मोठं, त्याच्यामध्ये 2 वाट्या बेसन पीठ टाकून घेतलेला आहे। ह्या छोट्या वाटीने 2 वाट्या इथे बेसन पीठ टाकून घेतलेला आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो मी असा हातावरती चोळून टाकत आहे। हातावरती चोळून टाकल्याने ओव्याचा वास छान बॅटर मध्ये उतरतो। त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला पिठाचं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे, त्याला हाताने 1 ते 1.5 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। हाताने फेटून घेतल्याने बॅटर छान फुलतं, बॅटर छान तयार होतं। आपले पॅटीस सोडा न वापरता कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात। अशा प्रकारे बघू शकता बॅटर तयार करून घ्यायचंय, ना पातळ ना घट्ट, इतपत घट्ट करून घ्यायचं आहे। तयार केलेल्या पॅटीसला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। मी ज्या प्रकारे लावते त्या प्रकारे लावून घ्यायचं आहे। पूर्ण कोट करून घ्यायचं आहे पॅटीस पूर्ण सगळ्या साइडनी अशा प्रकारे। तर आता एक कोट करून झालेला आहे, आपण तळून घेऊयात। तर पॅटीस तळण्यासाठी मी गॅसवरती कढईत तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि एक पॅटीस मी अशा प्रकारे हळूवार हाताने सोडून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये सावकाश सोडायचं आहे, नाहीतर तेल अंगावरती उडू शकतं। तर अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये पॅटीस सोडून घेतलेले आहेत। आता हे पॅटीस लगेच हलवायचे नाहीत, एक साइड पूर्ण ह्याची तळून द्यायची आहे आणि मग ह्याला पलटी करून घ्यायची आहेत। लगेचच्या लगेच जर पॅटीस पलटी केला तर ते तेलामध्ये तुटू शकतात। तर 1 ते 1.5 मिनिटं झालेला आहे। तर बघू शकता एका साइडने आपले पॅटीस किती छान मस्त तळले गेलेले आहेत। आता हे पॅटीस पलटवून घ्यायचे आहेत। तर मी इथे सगळे पॅटीस पलटवून घेतलेले आहेत बघू शकता। तर आता हे पॅटीस छान दोन्ही साइडनी कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर बघू शकता आपले पॅटीस छान कुरकुरीत तळून झालेले आहेत दोन्ही साइडनी। साधारण 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत आपले पॅटीस तळायला। तर आता हे पॅटीस पूर्ण तयार झालेले आहेत, व्यवस्थित तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे। बघू शकता पॅटीसला कलर किती छान आलेला आहे आणि पॅटीस किती मस्त असे तयार झालेले आहेत। जेवढे सुंदर दिसतात हे पॅटीस तेवढेच खायला खूप चवदार लागतात। आता हे पॅटीस तयार झालेले आहेत, मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे।
तर बघू शकता मी अशा प्रकारे सगळे पॅटीस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। बघू शकता किती छान असे आपले पॅटीस मस्त दिसत आहेत। मी तुम्हाला एक पॅटीस कापून देखील दाखवत आहे। तर बघू शकता बाहेरनं कुरकुरीत आणि आतून असा मस्त पॅटीसचा मसाला दिसतोय आपल्या। बघू शकता किती छान मस्तच एकच नंबर तयार झालेले आहेत। बघू शकता आपल्या पॅटीसला किती छान असा कलर आलेला आहे। तुम्ही हे पॅटीस टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर कशासोबतही खाऊ शकता। हे पॅटीस खूप छान लागतात, करायलाही सोपे आणि कमी साहित्यामध्ये हे पॅटीस तयार होतात। त्यामुळे हे पॅटीस नक्की करून बघा। तुम्हाला हे पॅटीस कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। माझे असे छान छान आणि चमचमीत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशा पुढच्या छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, मस्त रहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।